नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत की कुंडलीमध्ये जर गुरु खराब असेल तर काय करायचं. बरं, कुंडलीमध्ये गुरु खराब असणं म्हणजे नक्की काय असणं, किंवा जर गुरु खराब असेल तर नक्की काय परिणाम मिळतील. हो, आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत. जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु खराब असेल तर व्यक्तीला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. व्यक्तीची कामं रखडताना दिसतात. होत असलेली कामं अगदी हातातोंडाशी येऊन परत मागे जातात. अडकलेल्या परिस्थितीमध्ये कोणीही साथ देणारं मिळत नाही. मार्ग सुचत नाहीत, मार्ग दिसत नाही. अगदी स्टक झाल्यासारखं आणि अडकून पडल्यासारखं वाटायला लागतं. समजून जायचं काहीतरी गुरुचा दोष सुरू झालेला आहे. ज्या वेळेला व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु उत्तम प्रकारचा असतो तेव्हा कितीही अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग निश्चित निघतो. अडकल्यासारखं कधीच वाटत नाही आणि कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामधून आपले कार्य पूर्ण होताना दिसते. हा गुरु चांगला करण्यासाठी काय कराल बरं? चिमूटभर हळद पाण्यामध्ये घालून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून आंघोळ करावी. तसंच हळदीचा टिळा आपल्या कपाळाला लावून नंतरच घराबाहेर पडावं. कोणीही इष्टदेवता असेल, गणपती, शिव, स्वामी समर्थ, रामदास स्वामी, गजानन महाराज, कुठलेही श्री दत्तगुरु, कोणते जे इष्टदैवत वाटत असेल त्याला प्रणाम करावा, त्यांचा मंत्र जप करावा, हे नित्यकर्म सुरू ठेवावे. अशाने आपण गुरु सुधारणा करू शकतो. रत्न वगैरे वापरताना मात्र काळजी घ्यावी. गरजेचे नसते की गुरुचे रत्न सर्वांना चालेलच. त्यामुळे योग्य सल्लागार असणाऱ्या व्यक्तीला आणि योग्य रत्नशास्त्र ठाऊक असलेल्या व्यक्तीला मात्र पत्रिका दाखवून तुम्ही विचारून घेऊ शकता. धन्यवाद.